नाही हा काय झालं? ते बघा तुम्ही काय करताय. कसला विचार करत होतात? एकदम शांत शांतच झाल्यात तुम्ही. खरं तर घरातले सगळेच असे शांत झालेत, गुपचुपच राहत आहेत. असं भरल्या घरात हे असं वातावरण बरं नाही ना. राणी, अगं आपल्या घरात सतत एका पाठोपाठ एक काही ना काहीतरी घडतच आहे. मग अशा वेळेला आपल्या घरातलं वातावरण कसं सुधरेल? सतत घरामध्ये वाद, तंटे, भांडणं, सततचा तमाशा. अशा परिस्थितीमध्ये चेहऱ्यावरती उत्साह कसा असेल सांग बरं. आपली सगळी नाती विखुरल्यासारखी झालेत का? नाही आहे, पण आई ते विखुरण्याआधीच ते आपण सावरायला पाहिजे ना. कोणी कसं सावरणार आहे आपण? आधी तर आहे ना, मालती मॅडमच्या मनातला जो राग आहे तो दूर करायला पाहिजे. अगं पण तिचा राग तर तुझ्यावरच आहे ना. हो, म्हणूनच मी त्यांच्या नजरेसमोर येणार नाही. त्याने काय होणार आहे? त्याने बरंच होईल. म्हणजे त्यांना हा जो काही मनस्ताप होतोय तो माझ्यामुळे होतोय. मी जर त्यांच्या नजरेसमोर नाही येणार तर त्या आपसुकच बाकी सगळ्यांशी चांगल्या वागतील, छान राहतील आणि मग वाद होणार नाहीत. त्यांचा मूड आपोआपच चांगला होईल. बघा तुम्ही. पण अगं राणी, एका घरात राहून हे कसं शक्य आहे? ए बाई, तू घर सोडून जायचं तर विचार करत नाहीस ना? हे बघ राणी, असं जर काही विचार डोक्यात असेल ना तो तो आत्ताच्या आत्ता काढून टाक बर का. हे बघ राणी, मला माहिती आहे ती तूच व्यक्ती आहेस जी आपल्या ह्या घराला सावरून ठेवेल. तुम्ही काळजी करू नका. मी हे घर सोडून कुठेही जाणार नाही. जावं लागेल. हो केटी सर, तुम्ही इथं कसं काय अचानक? मॅडम, फार महत्वाचं काम होतं म्हणूनच आलो. राणी मॅडम, तुम्हाला आत्ता फॅक्टरीत लगेच माझ्यासोबत यावं लागेल. फॅक्टरीमध्ये एका लिगल मॅटरमध्ये तुमची गरज आहे. आता मी आहोत पण राणी मॅडम, असं- प्लीज नाही म्हणू नका. इंद्रा सर एका व्हिजिटला गेलेत, विक्रांत सर दुसऱ्या एका कामात अडकलेत. तुम्ही तरी तिथं असायला हवं तर मी आपणशी बोलू का? नाही नाही, येते मी. आता फॅक्टरीत काम आहे म्हटल्यावरती जावंच लागणार आहे. पण ते काय, घरातली कामं पण आहेत म्हणून. अगं राणी, हा, तू जा. अगं ही घरातली सगळी कामं मी बघते ना. तू जा बरं पळ आधी. घेऊन नाही, मी आले. हा. पोरीची हुशारी बाहेरच्यांना समजली, घरात मात्र तिचं काडीचं हे कौतुक नाही. लेकराची हुशारी अशी घरामध्ये कैद होऊन राहू नये म्हणजे मिळवलं. ती वेळ झाला, कधी येणार आहे ही? अहो सर, तुम्ही इथं काय करताय? आपण इकडं का थांबलं? आपल्याला तर फॅक्टरीत जायचं होतं ना. नाही, आपल्याला एका क्लायंट व्हिजिटला जायचंय. सो तिथे लीगल ऍडवायझरची गरज आहे ना, म्हणून तुला बोलवलंय. अहो पण सर, हा, मला माहिती तू काय बोलणार आहेस. मी घरी काही सांगितलं नाहीये, तू घरी काही कळवलं नाहीयेस. शिवाय तू त्यांना असं सांगून आली आहेस की तू फॅक्टरीत चालली आहेस. पण आता आपण क्लायंट व्हिजिटला चाललोय, हे घरी सांगू शकलो नसतो ना आपण. म्हणून मी असं सांगितलं की तुला फॅक्टरीत काहीतरी काम आहे आणि बोलवून घे. सो आता आपल्याला उशीर होतोय, चल लवकर. सर मी नाही येणार तुमच्यासोबत. पण का? हाय का आता? का म्हणजे? अहो मालती मॅडमला शब्द दिलाय ना मी. मी म्हणाले की मी तुमच्या बरोबर कुठेही बाहेर जाणार नाही. तुम्ही विसरलात का हे? अगं, आपण बाहेर कुठे फिरायला जाणार नाही होत असं सांगितलंय. आता मी तुला कामासाठी घेऊन चाललोय ना. नाही नाही, ते काय नाही.
मी तरी तुमच्या बरोबर येणार नाही, तुम्ही जा. राणी अगं खरंच कामासाठी घेऊन चाललोय मी तुला, फिरायला नाही घेऊन चाललोय उगाच कुठेतरी. हो सर, पण मग हे तुम्ही आधी सांगायचं होतं ना मला. मग मी मालती मॅडम कडून परमिशन घेऊन आले असते. अहो, आता नाही येता येणार मला, तुम्ही ऐका माझं. तुम्ही जा, मी घरीच जाते. परत वाद व्हायला नको. केटी सर, तुम्ही घरी सोडा मला, चला. केटी फ्रेंडशिप अशी असते का हो? म्हणजे असं का बोलताय सर? ते तुम्हाला नाही, मला ऐकवतात. नशीब कळलं. तुमचे सगळे टोमणे कळतात हा मला. पण तुम्ही काही बोललात तरी मी घरीच जाणार आहे. श्या. याला काय अर्थ आहे? म्हणजे मित्राला गरज असताना मैत्रिणीची त्याला एकटं सोडून निघून जाते. मला नाही पटलं हे. कोणीतरी म्हटलं होतं मैत्रीण म्हणून मी नेहमी तुमच्या सोबत असेन, पण आता काय गरज असताना मित्राला सोडून चाललंय कोणीतरी. म्हणजे ठीक आहे, विसर पडला असेल नाही. सर, तुम्ही हे सगळं मी तुमच्या बरोबर यावं म्हणून बोलताय ना? सगळं कळतंय हा मला. नाही नाही नाही, मी अजिबात असं काही करत नाही. मुद्दाम वगैरे तर मी काही बोलतच नाही. एक जस्ट कसं असतं बघ, मैत्रीमध्ये जे प्रॉमिसेस आपण केलेले असतात ना, ते फॉलो करायचे असतात. आणि ते नाही केले फॉलो तर आपल्याला पाप लागतं. सो मला एक जस्ट असं फील होत आहे की तुला पाप लागू नये. सो जस्ट म्हणजे तुला सेफ ठेवण्यासाठी, बाकी काही नाही. तुम्ही ना सर, सर किती नाटकी आहात हो तुम्ही. थँक्यू. मला माहिती आहे मी नाटकी आहे, मी नौटंकी करत असतो. पण राणी, त्यातच तर मजा आहे ना. ऐक ना, मी जेन्युइनली तुला कामासाठीच घेऊन चाललोय. चल ना. अहो सर, पण घरी कळालं तर? नाही नाही, त्याची काळजी करू नकोस तू. अगं तुझ्या मित्राने शब्द दिलाय तुला, सतत तुझ्या सोबत असणार आहे तो. त्याची काळजी करूच नकोस. फक्त एक प्रॉब्लेम आहे. काय? आपण क्लायंट व्हिजिट साठी चाललोय ना, सो तुला ऑफिसचे प्रॉपर कपडे घालावे लागतील. अहो पण मी काहीच आणलं नाहीये. कपडे तर घरी आहेत ना. नाही नाही, डोंट वरी, कपड्यांची व्यवस्था मी केली आहे. आपण काय करू, वाटेत कुठेतरी थांबू, तिथे तू चेंज करून घे. हा केटी, आज फॅक्टरीतली सगळी कामं तुम्ही सांभाळा. आम्ही मीटिंग मध्ये क्लायंटला सांभाळतो. ओके 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 सर. चल.